अरे स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आत्मविश्वासाने आणि मावळ्याच्या रक्तरंजित पराक्रमाने उभं राहिलेलं राज्य म्हणजे आहे स्वराज्य. या स्वराज्यातील कोणताही मावळा तानाजी बाजी मुरारबाजी यसाची गोडाची कडोजी सूर्याची स्वच्छाची प्रत्येकाचं आयुष्य तुम्हाला सांगून जाईल मातीसाठी कसं जगावं आणि या स्वराज्यासाठी कसं मरावं. अर्थ दिलेला काळ निघाला होता निघालेला दिलेर खोर 30,000 सैन्य घेऊन निघाला होता. पण नाशिक प्रांतात एक किल्ला होता, त्या किल्ल्याचं नाव होतं कनेरा गड. गडाकडे निघाला दिलेर खोर. आपला 30,000 सेना सागर सोबत येतला होता. आलो दिलेर खोर नाशिक प्रांतात येऊन पोहोचला होता. पण त्याच वेळेस गडाच्या पायथ्याला एक सरदार उभा होता. मेहनत तलवार उपसली आणि कळत होता दिलेर खोर लढाऊच्या सोबत. पण येणारी फौज 30,000. गडाच्या पायथ्याला मावळे फक्त 700 होते. लढाईचं कसं झुंज द्यायची कशी? येणारा दिलेर खान म्हणजे हत्ती चिवट पराक्रमी. पण लढाईचं कसं कशी झुंज द्यायची याचा विचार मावळे करत होते. तसा रामजी मांगेराव उच्चारतात झाला. जे जातीचे असतील ते माझ्या सोबत लढायला येतील आणि जे जातीचे नसतील ते माघार जातील. त्याला सोन्याचं कर बक्षीस मिळेल आणि माघार जाईल त्याला चोरी बांगडी मिळेल. काय घ्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. क्षण 2 क्षण शांतता झाली आणि अचानक गावात चला 700 मावळ्यांचा मावळ्यांचा आवाज असा झाला होता. 30,000 सैन्य माघारी पळालं होतं. कसा आवाज झाला पाहिजे मावळ्यांचा? उपसल्या आणि एकच आवाज झाला. समोर घोड्याच्या ताब्याचा आवाज कानावरती पडला होता. 30,000 घोड्याच्या ताब्याचा आवाज कानावर पडला. रामजी मांगेराव आपल्या अंगाला अंगाला काप फाडला. स्वतःचा जिरेटो खाली ठेवला. तलवार उपसली आणि रामो दिलेर खोर जे आता आमच्या सोबत लढ. बघता बघता दिलेर खान समोर आला. बघत राहिला. अरे दोघांचं सैन्य एका समोर येऊन भिडलं होतं. तलवारीने कापाकापी सुरू झाली होती. रक्ताचे पाठ वाहत होते. तसा दिलेर खान उद्गारतात झाला. आज तक हमने शेर देखा है लेकिन शेर सिर्फ जंगल में देखा है. ये मरकर है तो सचमुच शेर है. सचमुच शेर है. बघत राहिला तो रामजी मांगेराकडे आणि उद्गारला रामजी मांगेरा. दिलेर खोर हम आज बोलण्यात गुंतवू नकोस. आमच्या सोबत कोण शौर्य कसलं शौर्य कसलं पराक्रम कसलं हे वेळा धारस पाहून दिलेर खान चकित झाला. रामजी तुटून पडला होता दिलेर खानावर. कळून चुकलं आपल्या सेनेचा पराभव होतोय. तसा दिलेर उद्गारता झाला. रामजी आओ हमारे पास. जहांगीरी देंगे, वतनदारी देंगे, मनसबदारी देंगे. जो चाहोगे सब कुछ तुम्हें मिलेगा. आओ हमारे पास. पण रामजी उद्गारता झाला. काय कमी केलं या माझ्या राजानं म्हणून येऊन तुझ्याकडं मेलो तरी चालेल. या स्वराज्यासाठीच मरेल. या स्वराज्यासाठीच मरेल. पाहता पाहता दिलेर खानाचं 30,000 सैन्य चिमटभर मावळ्यांनी माघार पळवलं.